नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। मुंबई विद्यापीठाची वादात सापडलेली सिनेट निवडणूक उद्या होणार असतानाच शिंदे सेनेच्या विद्यार्थी संघटनेने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचा पाठिंबा काढून घेतल्याने खळबळ उडाली आहे। अभाविपणे यापूर्वी विद्यापीठाने स्थगितीचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली घेतल्याचा आरोप केला होता। आता त्या विधानावर आक्रमक होत शिंदे गटाच्या युवा सेनेने अभाविप जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही अशी भूमिका जाहीर केली आहे। पुण्यातील जागा वाटपावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। मागील 2 निवडणुका मनसेकडून लढवणारे वसंत मोरे हे सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत। लोकसभेला त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना फारसे यश मिळालं नाही। आता वसंत मोरे विधानसभेच्या तयारीला लागले, मात्र ते ज्या हडपसर मतदारसंघातून इच्छुक आहेत त्या जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा आहे। तिथून सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय प्रशांतदादा जगताप निवडणुकीची तयारी करतात। राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र निवडणूक लढणार आहेत। ते एकत्र येऊन निर्णय घेतील। या 3 पक्षातील एखादी जागा कुठल्या पक्षाने लढवावी यासंबंधीचा विचार एकवाक्यतेने करावा लागेल। सध्या ती प्रक्रिया चालू आहे। येत्या 8 ते 10 दिवसात महाविकास आघाडीची जागा वाटप बैठक घेऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करू अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल गोविंद बाग निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना मांडली आहे। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन टेपली आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत। त्यातच आता सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जाते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या ऍक्शन मोडवर आलेत। गेले काही दिवस महाराष्ट्रात विविध दौरे केल्यानंतर आता राज ठाकरेंनी एक महत्त्वाची बैठक बोलावली। या बैठकीला प्रत्येक विधानसभा मतदारसंघांबद्दल आढावा घेतला जाणार आहे। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीतून विविध दावे प्रतिदावे करण्यात येत असतानाच नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच पुढील मुख्यमंत्री असतील असा दावा केलाय। रविवारी नागपुरात शहरातील 6ही विधानसभा जागांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत बहुतांश नेत्यांचा हात सूर होता। विधानसभा निवडणुकीत विदर्भातून काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील आणि पटोले हेच मुख्यमंत्री बनतील अशीच भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी मांडली आहे। महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे। काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे नागपूरच्या दौऱ्यावर आहेत। त्यावेळी थोरात यांनी महायुतीच्या नेत्यांना टोला लगावला। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून महायुतीच्या नेत्यांनी आता मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा विरोधी पक्षनेता कोण होणार यावर चर्चा करायला हरकत नाही असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावलाय। मुंबई महापालिकेत कार्यकारी सहाय्यक या संवर्गातील 1846 जागा सरळ सेवेने भरण्यासाठी प्रक्रिया राबवली जाते। या भरतीसाठी 10वी आणि पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होणे ही अट आहे। मात्र प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती। त्यावर पालिकेने प्रथम प्रयत्नात ही अट रद्द केली। त्याचप्रमाणे पदवी परीक्षेत 45% गुणांसह उत्तीर्ण यातील 45% ही अट सुद्धा रद्द करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर आता सुधारित अर्हतेनुसार अर्ज मागवण्यासाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। नवीन जाहिरातीनुसार इच्छुकांना 11 ऑक्टोबर पर्यंत नवीन अर्ज करता येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत महायुतीत गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांपैकी अनेक जण मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून होते, परंतु तेवढ्यात अजित पवार गट येऊन धडकल्याने भाजप शिंदे सेनेत वाटलेली अर्धी भाकरी देखील तिघांमध्ये वाटावी लागली। त्यामुळे विधानसभा निवडणूक महिन्यावर आलेली असतानाही शिंदे गटाच्या इच्छुकांना मंत्रिपद मिळालं नाही। मंत्रिमंडळाचा विस्तारच नाही तर महामंडळेही दिली गेली नाहीत। यामुळे ही नाराजी दूर करण्यासाठी भरत गोगावलेंना गेल्याच आठवड्यात एसटी महामंडळाचं अध्यक्षपद देण्यात आलं होतं, परंतु गोगावलेंनी निवडणुकीच्या तोंडावर ते नाकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। साताऱ्याच्या खंडाळ्यात जुन्या टोल नाक्याजवळील सर्व्हिस रोडवर एका ट्रकने जवळपास 10 वाहनांना ठोकरल्याने झालेल्या अपघातात 6 ते 7 लोक जखमी झाले। अपघातानंतर खंडाळा पोलीस, भुईंज महामार्ग पोलीस, शिरवळ रेस्क्यू टीमच्या सहकार्याने जखमींना खंडाळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास देखील सुरू आहे।
पुण्यात मुसळधार पाऊस झाला असून अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचं स्वरूप आलं. गेल्या 3 दिवसांपासून पुणेकर उकाड्याला सामोरे जात आहेत. उकाड्याने त्रस्त असताना काल रात्री 9च्या सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. काल सकाळपासूनच ऑक्टोबर हीट प्रमाणे उष्णता जाणवू लागली होती. दुपारनंतर ढगाळ वातावरण झालं होतं. अचानक रात्री 9च्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पुण्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. कात्रज, सिंहगड रस्ता, धायरी, मोपोडी भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. झाल्या बातमीसह टॉप 10 मध्ये इथे थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अँड काही.